सगळे इकडे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात घाण कचरा जमलेली ह्या गणेश कुंडावर, आपल्या ग्राउंडवर आणि आपल्या वड पौर्णिमाच्या वड जिकडे करतात त्या एरियामध्ये, ह्या दादर परिसरामध्ये आज सगळ्यांनी या मोठ्या संख्येने जवळजवळ 350 लोक मिळून एकत्रितरित्या साफसफाई केली. तर पुन्हा पुन्हा ही अशी घाण होऊ नये त्याच्यासाठी आज बेटेगाव ग्रामपंचायतकडून आणि बेटेगाव ग्रामस्थांकडून मी प्रशासनाला म्हणजे तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, तसेच MPCB विभागाला आणि पर्यावरण मंत्र्यांना आज मी गावाकडून व ग्रामपंचायतकडून अशी विनंती करतो की या सर्वांच्या कामाची दखल घेऊन ह्याच्या पुढे जे येणारा जो घाण पाणी आहे किंवा जो कचरा आहे त्याच्यावर कसं काय आळा घालता येईल त्याच्यासाठी बेटेगावाची मदत करावी व ग्रामपंचायतला सहकार्य करावं. ग्रामपंचायतीने वेळोवेळी सगळ्या प्रकारच्या पाठपुरावा करून पत्रव्यवहार केलेला आहे. तर त्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन हा जो येणारा पाणी आहे किंवा हा जो गणेशकुंड खराब होतोय त्याची दखल घेऊन इकडे स्वच्छता नांदावी हीच आमची अपेक्षा आहे. अन्यथा ग्रामस्थांनी आणि गावाने कधी प्रशासनाला कुठल्या प्रकारचं अडवणूक केलेली मिळत नाही. तर इथे आम्ही गणेश घाटावर आणि बाकीच्या ठिकाणी बंदी घालणार आहे. जशी आम्ही दशक्रिया विधी आणि पिंडदानला इकडे बंदी घातलेली आहे तशी आम्हाला पुढे पण बंदी घालावी लागेल. कारण काय अशा खराब पाण्यामध्ये किंवा इथे गणपतीचा, नवरात्रीचा आणि छठ पूजेचा विसर्जन किंवा विश्वकर्मा जयंती होऊ नये अशा खराब पाण्यामध्ये तर त्याची दखल घेऊन आम्हाला सहकार्य करावा एवढीच प्रशासनाला नम्र विनंती.